अर्धवट स्थितीत असलेलं ब्रिज काम पूर्ण करण्यासाठी अनमोड मार्ग लवकरच करण्यात येणार 2.5 महिन्यासाठी बंद। बेळगाव गोवा महामार्गावरील खानापूर पासून अनमोड पर्यंत काही प्रमाणात महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असून या मार्गावर असणारे रेल्वे ओव्हरब्रिज तसेच छोटे मोठे ब्रिज व सर्वात मुख्य असलेला अनमोड मार्गावरील साधू खत्री नजीक असणारा 74 नंबर हत्ती ब्रिज अर्धवट स्थितीत होता। तर सदर हत्ती ब्रिजची रुंदी फक्त 6 मीटरची बनवण्यात येणार असल्याने सदर ब्रिजला विविध संघटनांनी आक्षेप घातल्याने ब्रिजचे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले होते। परंतु आता NH विभागाला सदर ब्रिजची रुंदी पुन्हा 9 मीटर बनवण्याची परवानगी मिळाल्याने या ब्रिजच्या कामाला प्रारंभ होणार आहे। तर सदर ब्रिज बनवताना शेजारून रस्ताही नसल्याने NH विभागातर्फे 2.5 महिन्याचा रस्ता बंद बाबत कारवार जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करण्यात येणार असून लवकरच कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। तर नुकतेच गोवा हद्दीत 2 महिन्याच्या कालावधीनंतर सर्व वाहनांना रस्ता खुला करण्याची घोषणा दिल्याने वाहनधारकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते। परंतु पुन्हा काही दिवसातच अनमोड मार्ग बंद होणार असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड नजीक असणाऱ्या साधू कत्री जवळ हा ब्रिज आहे। हा जो ब्रिज 74 नंबरचा हा ब्रिज जो एलिफंट अंडरपास म्हणून ओळखला जातोय। हा ब्रिज ऍक्च्युअली 6 मीटरचा सँक्शन झाला होता। 6 मीटरच्या ब्रिजवरनं दोन्ही साईडनी गाड्या आल्या तर पास होणार नाही म्हणून ह्यासाठी आंदोलन केलं होतं आणि ह्याला अपोज केला होता। त्यानंतर आता हा 9 मीटरचा ब्रिज हा सँक्शन झालेला आहे। 9 मीटर ह्याची रुंदी असणार, दोन्ही साईडनी गाड्या जाऊ शकतात। परंतु हा ब्रिज बांधताना मुख्य समस्या म्हणजे इकडे जागा नसल्याने हा ब्रिज बांधताना जवळजवळ 2.5 महिन्याचा बंद करण्यात येणार आहे। सर्व वाहनांसाठी हा रस्ता पुन्हा 2.5 महिन्यासाठी बंद करण्यात आहे। एक तर आता गोवा हद्दीत ज्या ठिकाणी रस्ता कोसळून ज्या ठिकाणी रस्ता कोसळल्यामुळे तिकडे 2 महिन्याच्या वर आता रस्ता बंद करण्यात आला। तर आता दिनांक 15 रोजी हा तो खुला करण्यात येणार असल्याने सर्व वाहनांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं। परंतु पुन्हा आता पावसाळा संपत आल्यानंतर ह्या रस्त्याच्या कामाला हात घालणार असे आम्हाला NH अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर हा रस्ता करण्यासाठी 2.5 महिन्याचा कालावधीसाठी बंद मागणार असल्याचे बी सांगण्यात आले असून लवकरच ह्या कामाला प्रारंभ होणार आहे। परंतु हा पुन्हा रस्ता बंद केला गाडी जेवढ्या मोठ्या गाड्या असून जे लहान गाडी एवढा त्रास होणार आहे त्यांना की हा रस्ता बंद झाला पुन्हा वळसा मारून जाणे हेच कार्य होणार। प्रत्येक वेळेला जणू ह्या रस्त्याला ग्रहणच लागल्याप्रमाणे आहे, कारण प्रत्येक वेळेला हा रस्ता बंद काही बऱ्याच वेळा कर्नाटकातून बंद झाला। पहिले वेळ जी गोवा हद्दीत कोसळल्यामुळे बंद झालाय तो आता सुरू होणार म्हटलं तर इकडचा, त्यामुळे हा बंद झाल्यास लोकांना मोठा याचा त्रास सहन करावा लागणार आहे।